Welcome to all. Last period we have seen about the general information or what is the difference between electrolytic cell and galvanic cell. And also we have seen the types of reversible electrodes. So last period we have seen two types of reversible electrodes. That is, first is metal ion electrode and second is metal insoluble salt electrode. Metal ion electrode means same metal is dipped in the solution containing same metal ions. म्हणजे झिंक इलेक्ट्रोड जर डिप केला असेल तर झिंकच आयन्स त्याच्यामध्ये असले पाहिजे. झिंक सल्फेट सोल्युशन असेल, झिंक क्लोराइड असेल, त्याच मेटलचे आयन्स सोल्युशन मध्ये असले पाहिजेत. And this is reversible to cation. And second electrode we have seen in the last period, that is metal insoluble salt electrode. म्हणजे मेटल रॉड आहे, समजा सिल्वर रॉड आहे, त्याचा स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट त्याच्यावर कोटिंग केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट AgCl कोटिंग केलेलं आहे. And it is dipped in the solution containing anions of the sparingly soluble salt. स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट AgCl आहे, म्हणजे सोल्युशन मध्ये त्यातले अनायन्स म्हणजे क्लोराइड आयन्स असले पाहिजेत. हे आपण गेल्या वेळेला पाहिलेलं आहे. नेक्स्ट इलेक्ट्रोड is required for this topic is gas electrode. Gas electrode, high top electrode. There are various types of electrodes we have seen. Glass electrode आहे, gas electrode आहे, redox electrode आहे. There are different types of electrodes, twin hadron electrode आहे. But for this topic purpose we have to see four types of reversible electrode. First is metal ion electrode, second is metal insoluble salt electrode, third is gas electrode. Are of two types. Gas electrode मध्ये दोन टाइप आहेत, एक म्हणजे reversible to cation and another is reversible to anion. For example, platinum is used for electrical contact. Electrical contact साठीच फक्त platinum आहे. It does not take part in the reaction because platinum is the inert metal reaction होत नाही. Hydrogen gas is passed in the solution containing hydrogen ions. Hydrogen gas is passed through the solution containing hydrogen ions. म्हणजे याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल इलेक्ट्रोड. जो गॅस पास केलाय त्याचे आयन्स सोल्युशन मध्ये असले पाहिजे, म्हणजेच तो इलेक्ट्रोड हा रिव्हर्सिबल इलेक्ट्रोड होतो. आणि प्लॅटिनम इज युज्ड फॉर ओनली इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. This electrode is also called as a primary reference electrode. त्याला आपण प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड असं सुद्धा म्हणतो. कारण का, हायड्रोजन इज द फर्स्ट एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल. हायड्रोजन मध्ये एक प्रोटॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे. जेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल इन गॅल्व्हॅनिक सेल, दिस वन इलेक्ट्रॉन इज ऑल्सो vanishes due to the resistance and therefore the EMF of the cell or EMF of hydrogen electrode, particularly EMF of hydrogen electrode, is almost zero and therefore it is known as a primary reference electrode because its EMF is already known. Reference म्हणजे काय की ज्याचा EMF हायड्रोजन इलेक्ट्रोडचा प्लॅटिनम H2 H पॉझिटिव्ह आयन ह्याचा जो EMF आहे ह्या इलेक्ट्रोडचा तो 0 व्होल्ट आहे की जो ऑलरेडी नोन आहे. म्हणजेच त्याचा आपण रेफरन्स म्हणून वापर करू शकतो. त्याला आपण म्हणतो प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. दिस इज नोन ॲज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. पण प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आपण ह्याला सारखं वापरू शकत नाही. बिकॉज देर आर सो मेनी कंडिशन्स. म्हणजे आपल्याला हायड्रोजन गॅस तयार करावा लागेल, तो 1 atmospheric प्रेशरला मेंटेन करावा लागेल. ऑल दीज आर डिफिकल्टीज इन द लॅबोरेटरी अँड देअरफॉर सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड इज ऑलवेज युज्ड व्हेन द एक्सपेरिमेंट्स आर डन. जेव्हा एक्सपेरिमेंट करावं लागेल त्यावेळेला आपण प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड वापरत नाही, तर त्याच्याऐवजी आपण सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड वापरतो. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड कोणता आहे तर गॅलोमिल इलेक्ट्रोड. I will discuss it later. Reference electrode. Second gas electrode, platinum electrical contact. क्लोरीन गॅस पास करतोय आपण.
आता क्लोरीन गॅस जर पास करायचा असेल सोल्युशन मध्ये तर कोणते आयन्स असले पाहिजेत? गॅस हा रिव्हर्सिबल इलेक्ट्रोड आहे. जो गॅस पास करतो त्याचेच आयन्स सोल्युशन मध्ये असले पाहिजेत. म्हणजे HCl सोल्युशन असेल, त्याच्यामध्ये HCl सोल्युशन मध्ये क्लोराईड आयन्स आहेत. म्हणजे HCl चालेल, KCl चालेल, NaCl चालेल, कुठले जातील की ज्याच्यामध्ये क्लोराईड आयन्स आहेत. इथं सुद्धा हायड्रोजन आयन आहे. हायड्रोजनच्या ऐवजीमध्ये इथं HCl चालेल, H2SO4 चालेल, HNO3 चालेल, कुठलंही चालेल की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आयन्स असले पाहिजे, तरच हा सेल हा रिव्हर्सिबल इलेक्ट्रोड होईल. सो दीज आर टू इम्पॉर्टंट गॅस इलेक्ट्रोड्स. वन इज रिव्हर्सिबल टू कटायन अँड अनदर इज रिव्हर्सिबल टू अनायन. इथे आपण काय करतोय? अनायन इम्पॉर्टंट आहे. जो गॅस पास केलाय त्याचे अनायन्स सोल्युशन मध्ये आहेत, म्हणून हा रिव्हर्सिबल टू अनायन. सो दीज 4 electrodes are very important in this topic because we have to see the various derivations for these electrodes. या इलेक्ट्रोडचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेशन्स पाहिजे. त्याच्या अगोदर क्लासिफिकेशन पाहिजे इलेक्ट्रोकेमिकल सेलचं. Yesterday we have seen the broad classification of electrochemical cell is electrolytic cell and galvanic cell, but galvanic cell again classified into many types, and therefore there are so much derivations we have to see in this topic. तर हे झालं गॅस इलेक्ट्रोडच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहूया रेफरन्स इलेक्ट्रोड. So what is mean by reference electrode? Reference electrode means whose potential is already known is known as a reference electrode. For example, hydrogen electrode की ज्याचं पोटेन्शियल आपल्याला अगोदरच माहिती आहे 0 व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन आहे, no electricity is generated because 1 electron is while moving through the wire, due to the resistance of wire, it vanishes, and therefore almost you will get the EMF of this particular electrode is 0, and therefore it is used as a reference electrode. But construction of this electrode is very difficult, and therefore there are 2 types of reference electrode. Primary reference electrode आपल्याला म्हणता येईल, आणि secondary reference electrode. आता प्रायमरी आपल्याला माहिती आहे हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. सेकंडरी काय आहे? सेकंडरी रेफरन्स कशावरून तयार केलाय? प्रायमरी वरून तयार केलाय. प्रायमरी वरूनच सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड केलेला आहे. म्हणजे जर हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड असेल, म्हणजे याच्यामध्ये HCl सोल्युशन असेल, याच्यामध्ये आपण हायड्रोजन गॅस पास करणार आहोत, आणि हा जो प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे, प्लॅटिनम इलेक्ट्रोड फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट, हायड्रोजन गॅस इज पास्ड इन दिस सोल्युशन. दुसरा जो घेतलेला आहे आपण तो सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. त्यालाच आपण सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड म्हणतो. रिप्रेझेंटेशन ऑफ दिस इलेक्ट्रोड इज मर्क्युरी लिक्विड, मर्क्युरस क्लोराइड सॉलिड, याची पेस्ट तयार केली जाते, अँड दिस इज डीप्ड इन द सोल्युशन कंटेनिंग anions of the sparingly soluble salt. हा जो इलेक्ट्रोड आहे तो कोणत्या टाइप मध्ये येतो? मेटल आयन, मेटल इनसोल्युबल सॉल्ट आणि गॅस इलेक्ट्रोड. त्याच्यामध्ये मेटल इनसोल्युबल सॉल्ट, कारण हा मेटल आहे, हा स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट कोटिंग केलेला आहे. कोटिंग करण्याची गरज नाही कारण इथे लिक्विड आहे. मेटल मर्क्युरी हा लिक्विड आहे, त्याच्यामुळं त्याची काय तयार केली जाते? पेस्ट तयार केली जाते, आणि त्याच्यामध्ये सोल्युशन आपण KCl चं टाकणार आहोत. क्लोराईड कुठलाही चालेल, पण KCl आपण जनरली वापरतो. KCl सोल्युशन इज युज्ड इन दिस, अँड दिस KCl इज सॅच्युरेटेड. म्हणजे वॉटरमध्ये KCl एवढं डिझॉल्व करायचं आहे की जेणेकरून KCl हा त्याच्यामध्ये सॉलिड शिल्लक राहायला पाहिजे, रिमेनिंग राहायला पाहिजे. देन सॅच्युरेटेड सोल्युशन इज फॉर्म, अँड दिस पर्टिक्युलर इलेक्ट्रोड इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. आणि हा जो सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे, हा जो बीकर आहे, याच्यामध्ये सॅच्युरेटेड KCl घेतलेला आहे आपण, सॅच्युरेटेड KCl, आणि याच्यामध्ये जी ट्यूब आहे, याच्यामध्ये ट्यूबमध्ये इथं पेस्ट घेतलेली आहे, मर्क्युरी आणि मर्क्युरस क्लोराईड, Hg2Cl2,
Hg2Cl2 हा पेस्ट घेतलेली आहे आणि इलेक्ट्रिकल वायर कॉन्टॅक्टसाठी प्लॅटिनम वायर जोडलेली आहे. आणि जर आपण हे दोन्ही व्होल्ट मीटरला जर जोडलं, both these electrodes, and here is salt bridge is added. Salt bridge is added in this for electrical contact. For completion of the electric circuit, we have to add salt bridge. Then here for hydrogen gas electrode potential is 0. its potential 0 आहे. आणि ह्याचं काय पोटेन्शियल आहे ते कुठल्या फॉर्म्युलेने आपल्याला मिळेल? Practically we can determine the EMF of the cell is always by the formula EMF of the cell is equal to EMF of RHE minus EMF of LHE minus EMF of LHE. RHE म्हणजे राईट हँड इलेक्ट्रोड, LHE म्हणजे लेफ्ट हँड इलेक्ट्रोड. RHE म्हणजे राईट हँड इलेक्ट्रोड आणि LHE म्हणजे लेफ्ट हँड इलेक्ट्रोड. ह्याचा अर्थ असा नाही आपल्या लेफ्ट साइडला ठेवला तो लेफ्ट हँड राईट हँडला साइडला ठेवला. ऑलवेज लेफ्ट हँड साइड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस, ऑलवेज ॲट राईट हँड रिडक्शन टेक्स प्लेस. ज्याचं रिडक्शन होतं तो राईट हँडला ठेवायचा आहे, ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो लेफ्ट हँडला ठेवायचं. तर ई सेल आपल्याला कसं मिळेल? आरएची आपल्याला इथं जे आपल्याला EMF सेल मिळणार आहे किंवा याचं जे रिडिंग मिळणार आहे ती किती मिळणार आहे? 0.242. आणि LHE की जे आपल्याला प्रायमरी रेफरन्स मध्ये माहितच आहे ऑलरेडी. प्रायमरी रेफरन्स म्हणजे 0.0 दॅट इज इक्वल टू 0.242 व्होल्ट EMF ऑफ द सेल. हा जो सेल आहे EMF सेल तो कशाचा आहे? ऍक्च्युअली ह्याचा तर 0च आहे. म्हणजेच 0.242 व्होल्ट हा जो EMF आहे तो कशाचा आहे? सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोडचा EMF 0.242 आहे. म्हणजे ह्याचा EMF सुद्धा आता फिक्स झाला. पण तो कशावरून फिक्स झाला? आपल्याला ह्याच्यावरून आपण प्रायमरी वरून दुसरा EMF फिक्स केला, म्हणून ह्याला आपण म्हणतो सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. सेकंडरी का म्हटलेलं आहे? तर हा प्रायमरी की ज्याचा आपल्याला अगोदरच माहित आहे आणि त्याच्यावरून दुसरा आपण फिक्स केलेला आहे त्याला म्हणायचं सेकंडरी. आता वाय सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड इज इम्पॉर्टंट? बिकॉज the construction of primary reference electrode is difficult at every time in the laboratory, because hydrogen gas you have to prepare pure gas, the dry gas पाहिजे तो. It must be dry gas. The pressure of the gas also atmospheric pressure, 1 atmospheric pressure, and therefore these are difficult conditions to prepare the primary reference electrode in the general laboratory. But secondary reference electrode we can prepare in laboratory very easily, because we have to take only here the paste of mercury and mercurous chloride and saturated KCl solution we have to fill here. Saturated KCl solution we have to fill here, and only platinum wire is required for the electrical contact. This is called as a secondary reference electrode. Secondary reference electrode we can prepare in laboratory very easily. These results are very correct results and consistent result. किती वेळा जरी तुम्ही रीडिंग घेतलं तरी ही जी व्हॅल्यू आहे 0.242 ही व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजेच आपण रेफरन्स इलेक्ट्रोड जो आहे सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड वी कॅन यूज इन द लॅबोरेटरी फॉर एव्हरी टाइम. So this is about the reference electrode. Then we will see about Nernst equation. Nernst equation कशासाठी उपयोगी आहे? Nernst equation. आतापर्यंत आपल्याला समजलंय की EMF cell, whenever we have to measure the EMF of the cell, 2 half cells are required. 2 half cell लागतात. एक लेफ्ट हँडला लागतो, एक राईट हँडला लागतो. At left hand electrode always oxidation takes place. At right hand electrode always reduction takes place. लेफ्ट हँडला ऑक्सिडेशन होणार, राईट हँडला रिडक्शन होणार. सॉल्ट ब्रिज टाकायचा आणि आपल्याला दोन्ही वायर कनेक्ट केल्या की व्होल्ट मीटर जॉईन करायचा किंवा पोटेन्शियोमीटर जॉईन करायचा. Nowadays potentiometers are available, gives a digital reading. त्याच्यामध्ये आपल्याला डिजिटल रिडिंग मिळतं आणि म्हणून पोटेन्शियोमीटर हा जनरली आता वापरला जातो. But it is very difficult for each time we have to
measure the EMF of the cell practically. प्रत्येक वेळेला आपण प्रॅक्टिकल करत बसणार नाही की हा सेल घेतला, हा हाफ सेल घेतला, त्याचा किती EMF आहे, हा हाफ सेल घेतला, दुसरा हाफ सेल, अशी कितीतरी इलेक्ट्रोड्स आपल्याला बनवता येतील, त्याची EMF सेल असणार आहे. अँड देअरफॉर Nernst derived one equation which is called as Nernst equation. We can determine the EMF of the cell theoretically, which can match with practically. की जे आपल्याला प्रॅक्टिकलीला सुद्धा मॅच करता येईल. सो व्हॉट इज नर्स्ट इक्वेशन? नर्स्ट इक्वेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अँड इन SYBSE यू हॅव सीन नर्स्ट इक्वेशन, त्याचं डेरिवेशन तुम्ही पाहिलेलं आहे. आपल्याला आता फक्त नर्स्ट इक्वेशन पाहायचं आहे. EMF ऑफ द सेल इज इक्वल टू E naught cell minus 2.303 RT divided by NF log of activity of the products divided by activity of reactants. This is the equation, Nernst equation. जर EMF सेल काढायचा असेल, आपण दोन मेथडने काढू शकतो. हा बीकर घ्यायचा, हा बीकर घ्यायचा, त्याच्यात इलेक्ट्रोड सॉल्ट ब्रिज व्होल्टमीटर जॉईन करायचा, हा LH हा RH, आणि ह्याच्यामध्ये जे रिडिंग येईल ते E सेल इज इक्वल टू EMF ऑफ RH मायनस EMF ऑफ LH. हे प्रॅक्टिकली आपल्याला EMF सेल काढता येईल. बट थेरॉटिकली कसं काढता येईल? समजा इथं झिंक सल्फेट आहे, नेहमीप्रमाणे झिंक सल्फेट, झिंक रॉड घेतला, आपण इथं कॉपर सल्फेट, कॉपर रॉड घेतला, हा सेल आहे. दिस इज कॉल्ड एज दिस हाफ सेल आणि हा हाफ सेल आहे. लेफ्ट हँडचा जो हाफ सेल आहे तिथं ऑक्सिडेशन, राईट हँडचा हाफ सेल आहे तिथं रिडक्शन, आणि मग दोन्ही जॉईन करून आपल्याला EMF सेल RH मायनस LH करून मिळतो. तेच एक आपल्याला प्रॅक्टिकल न करता वी कॅन डिटरमाइन द EMF सेल बाय युझिंग दिस इक्वेशन. पण त्यासाठी आपल्याला E नॉट सेल व्हॅल्यू माहीत असावी लागते. E नॉट सेल व्हॅल्यू इज द लिटरेचर व्हॅल्यू. ही लिटरेचरमध्ये फिक्स करून ठेवलेली, प्रत्येक इलेक्ट्रोडसाठी, प्रत्येक याच्यासाठी ठेवलेली. EMF सेल इज इक्वल टू E नॉट सेल. आता E नॉट सेल कसा डिटरमाइन करायचा? E नॉट सेल दॅट इज इक्वल टू E नॉट ऑफ RH, त्याचा सुद्धा फॉर्म्युला आहे E नॉट ऑफ LH. या फॉर्म्युल्यानं आपल्याला E नॉट सेल हा लिटरेचर व्हॅल्यू आहे, म्हणजे आपल्याला रेफरन्स बुकमध्ये ह्या सर्व व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये 2.303 आहे. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट 8.314. टेम्परेचर, रूम टेम्परेचर दॅट इज 25 डिग्री सेंटीग्रेड, किंवा त्याचं कन्व्हर्शन जर आपण केल्विन मध्ये केलं तर 298 होईल. टेम्परेचर 298 केल्विन, R 8.314 per mole. And here N is the number of electrons involved in the reaction, and Faraday, here is 1 Faraday is equal to 1 Faraday is equal to 96500 coulombs. 96500 coulombs. ह्या जर व्हॅल्यू आपल्याला सर्व माहित आहेत, ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या, हे रूम टेम्परेचरला आपण जर बिकॉज here EMF cell is always measured at room temperature, and therefore room temperature is generally 25 degrees centigrade, and we have substituted all these values. You will get the equation that is EMF cell is equal to E naught cell minus, हा जर सर्व कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, 0.5916 एवढी व्हॅल्यू येईल, डिवायडेड बाय N तसंच राहील, बिकॉज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्ड इन द रिएक्शन विल बी डिफरंट. प्रत्येक रिएक्शन मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वेगवेगळे असू शकतात. N log of activity of the product divided by activity of reactant. आता हा जर E नॉट सेल आहे, E नॉट सेल आपल्याला लिटरेचर व्हॅल्यू म्हणजे E नॉट सेल म्हणजे काय, स्टँडर्ड EMF ऑफ द सेल. E नॉट सेल इज कॉल्ड एज अ स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे काय, स्टँडर्ड कंडिशन्स. स्टँडर्ड कंडिशन्स कुठले असतात, टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन. टेम्परेचर स्टँडर्ड कंडिशन किती आहे, 25 degree centigrade, 25 degree centigrade, that is in Kelvin 98 degree Kelvin. Pressure under standard condition it is considered as 1 atmospheric pressure, and concentration is considered as 1 molar. म्हणजे इथं आपण झिंक सल्फेट 1 मोलर घेतलं, 1 मोलर घेतलं, टेम्परेचर जर 298 ठेवलं, प्रेशर फक्त गॅस इलेक्ट्रोड साठी आहे. Pressure term is used for only gas electrode. This is not gas electrode, and therefore this term is not applicable here. And therefore concentration and temperature both are applied. इथं 1 molar zinc sulfate घेतलं,
आणि 1 मोलर कॉपर सल्फेट घेतले या ठिकाणी. आणि ह्याचा 25 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे. आणि इथला जो EMF सेल आहे इट इज कॉल्ड ॲज E0 सेल, कॅन बी मेजर्ड ॲज E0 ऑफ RHE मायनस E0 ऑफ LHE, अँड देअरफॉर E0 सेल ह्याच्यामध्ये जो EMF येईल दॅट इज नथिंग बट द EMF ऑफ द E0 सेल. आणि ह्या सर्व व्हॅल्यू ह्या लिटरेचरमध्ये, कारण प्रत्येक 1 मोलर सोल्युशन घ्यायचं, टेम्परेचर तर रूम टेम्परेचर आहेच, 1 मोलर सोल्युशन घेतलं दोन्ही साईडला तर त्या सेलसाठी आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू मिळते विच इज नोन ॲज अ E0 सेल. सो E0 सेल इज नोन व्हॅल्यू. नाव इट इज नोन व्हॅल्यू. दिस इज कॉन्स्टंट, हा सुद्धा कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहित आहे, झिंकचं रिॲक्शन आपल्याला माहित आहे. झिंक हा काय होतो, ऑक्सिडेशन होतो, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. कॉपर काय करतो, कॉपर ऍक्सेप्ट दीज इलेक्ट्रॉन्स अँड दीज आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोड रिॲक्शन्स आणि नेट सेल रिॲक्शन. आपण काल पाहिले आहे, yesterday we have seen this. झिंक सॉलिड लेफ्ट हँडच्या साईड टर्म लेफ्ट हँडला लिहा, राईट हँडला लिहा. झिंक सॉलिड प्लस कॉपर आयन गिव्स झिंक आयन्स प्लस कॉपर सॉलिड. दिस इज कॉल्ड ॲज अ नेट सेल रिॲक्शन. नेट सेल रिॲक्शन अँड दिस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोड रिॲक्शन. ह्यांना इलेक्ट्रोड रिॲक्शन म्हणतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत इन्व्हॉल्ड इन द रिॲक्शन आर 2. म्हणजे इथं आपण 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. ही लिटरेचर व्हॅल्यू आहे, अगोदरच रेफरन्स बुकमध्ये आपल्याला मिळणार आहे. सगळ्या मेजर केलेल्या आहेत 1 मोलर सोल्युशन घेऊन. आता राहिलं काय, EMF सेल काढायचा आपल्याला, थेरॉटिकली काढायचा. हा प्रॅक्टिकली आपण काढू शकतो, पण थेरॉटिकली ई सेल काढण्यासाठी आपल्याला लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ द प्रॉडक्ट डिवायडेड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट. म्हणजे पुन्हा इक्वेशन आपल्याला लिहिता येईल E0 सेल मायनस 0.05916 डिवायडेड बाय 2 लॉग ऑफ. आता आपल्याला सेल काढायचं, EMF सेल. सेल म्हटलं की सेल रिॲक्शन घ्यायची. EMF इलेक्ट्रोडचा काढायचा असेल तर इलेक्ट्रोडची रिॲक्शन घ्यायची. आता आपण सेलचं काढतोय म्हणून आपण नेट सेल रिॲक्शन कन्सिडर करायचे. ऍक्टिव्हिटी ऑफ द प्रॉडक्ट, हे रिॲक्टंट आहेत, हे प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे काय, लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे काय, प्रॉडक्ट ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ द प्रॉडक्ट्स. त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. जेवढे प्रॉडक्ट्स असतील इथे त्या सगळ्यांचे ऍक्टिव्हिटी ऑफ द प्रॉडक्ट, प्रॉडक्ट ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ द प्रॉडक्ट डिवायडेड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट म्हणजे काय, प्रॉडक्ट ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ द रिॲक्टंट. हे आपल्याला इथं पाहायचं. तर इथं प्रॉडक्ट बघा, ऍक्टिव्हिटी ऑफ झिंक आयन इंटू ऍक्टिव्हिटी ऑफ कॉपर सॉलिड इंटू ऍक्टिव्हिटी ऑफ द कॉपर सॉलिड, हे झाले प्रॉडक्ट. रिॲक्टंट मध्ये काय, ऍक्टिव्हिटी ऑफ झिंक सॉलिड आहे इंटू ऍक्टिव्हिटी ऑफ कॉपर आयन्स आहेत, कॉपर आयन्स. आता ऍक्टिव्हिटी टर्म, व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्हिटी. So next period we will see about detail about activity, how activity is determined for each ion. प्रत्येक आयन साठी आपल्याला ऍक्टिव्हिटी कशी डिटरमाइन करायची त्याचं डेरिवेशन आहे आणि त्या डेरिवेशन प्रमाणे आपल्याला ऍक्टिव्हिटी ही डिटरमाइन करता येते. ऍक्टिव्हिटी ही जी आहे ती फक्त आयनला असते. ऍक्टिव्हिटी टर्म इज ऍप्लिकेबल टू ओनली आयन्स बिकॉज when electric current is passed through the solution ion are movable. आयन्स मुव्हेबल आहे, प्युअर सबस्टन्स मुव्हेबल नाही. जर त्या सोल्युशन मध्ये प्युअर सबस्टन्स असेल तर इट कॅनॉट कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट कॅन कंडक्ट बाय ओनली आयन्स. म्हणजे ऍक्टिव्हिटी ही फक्त आयन्सला असते. ह्या कॉपर सॉलिड किंवा झिंक सॉलिड हे जे प्युअर सबस्टन्सेस आहेत त्यांना ऍक्टिव्हिटी नसते किंवा त्याची ऍक्टिव्हिटी किती असते, दॅट इज इक्वल टू 1. ऍक्टिव्हिटी ऑफ एनी प्युअर सबस्टन्स इज इक्वल टू 1. आणि जी खरी ऍक्टिव्हिटी येते. आता ही ऍक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करायची त्यासाठी वेगळं डेरिवेशन आहे. नेक्स्ट पिरियडला आपण ते डेरिवेशन आपण पाहणार आहोत की हाऊ ऍक्टिव्हिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड. नाव आता आपल्याला ह्याच्यावरून काय समजलं, EMF सेल जो आहे तो आपण प्रॅक्टिकल न करता, हे सगळं न करता, बेकरमध्ये सोल्युशन घ्यायचं वगैरे हे न करता, कुठलाही कॉन्सन्ट्रेशन जरी असेल. आता इथं आपण 1 मोलरचं आपल्याला लिटरेचर व्हॅल्यू माहित आहे, पण आपण प्रॅक्टिकलला आपण 1 मोलर घेतलेलं नाहीये. झिंक सल्फेट कुठल्याही मोलरचं असेल, 2 मोलर असेल, कॉपर सल्फेट 1 मोलर असेल किंवा 3 मोलर असेल, काही असेल. E0 सेल मात्र लिटरेचर व्हॅल्यू आहे, कारण 1 मोलर घेऊन ते अगोदरच व्हॅल्यू माहित आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स माहित आहेत,
ऍक्टिव्हिटी ही झिंक आणि ही आपल्याला कॅल्क्युलेट करता येते बाय डेरिव्हेशन, युझिंग डेरिव्हेशन मध्ये फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याने हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं आणि त्याच्यावरून आपल्याला ईएमएफ सेल हा कॅल्क्युलेट करता येतो. म्हणजे ईएमएफ ऑफ द सेल कॅन बी डिटरमाइंड फॉर एनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक सल्फेट अँड कॉपर सल्फेट. कुठलंही जरी कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर एक्सपेरिमेंट न करता आपण थेरॉटिकली हे कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स ऑफ द नस्ट इक्वेशन. हे नस्ट इक्वेशनचं सगळ्यात महत्वाचं सिग्निफिकन्स आहे. आणखीन एक आपण एक छोटा पॉइंट आता कव्हर करणार आहोत, ते म्हणजे सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल? आता आपण जे कॅल्क्युलेट केलं ई सेल म्हणजे दोन आपण हाफ सेल घेतलेले आहेत, ते कनेक्ट केले सॉल्ट ब्रिजला आणि ईएमएफ सेल मेजर केला. पण आपल्याला सेपरेट म्हणजे सिंगल समजा आपल्याला झिंक सल्फेट ह्याच फक्त ईएमएफ बघायचं. हा जो आहे तो दोन्ही मिळून कॉन्टॅक्ट करून आपण टोटल ईएमएफ सेल कंप्लीट सेलचा बघितलाय, हाफ सेलचा बघितलेला नाही. नाउ वी हॅव टू डिटरमाइन द ईएमएफ ऑफ हाफ सेल, आयदर झिंक ऑर कॉपर कुठलाही असेल त्याचा ईएमएफ किती आहे हे डिटरमाइन करणे म्हणजेच काय? सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. व्हॉट इज मीन बाय सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल? दॅट इज द डिटर्मिनेशन ऑफ ईएमएफ ऑफ हाफ सेल इन कंप्लीट सेल जो आपण तयार केलेला आहे त्यातल्या हाफ सेलचा ईएमएफ काढणे म्हणजेच त्याला काय म्हणायचं? सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसं काढता येईल? बाय युझिंग रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड जर वापरला आपण तर आपल्याला कसं काय रेफरन्स इलेक्ट्रोड वापरणार? आता इथं कॉपरच्या ऐवजी काय जोडायचंय? फक्त सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड जोडा. सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड म्हणजे काय? इथं बिकर घ्यायचा, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन घ्यायचं, याच्यामध्ये ट्यूब जे आहे ह्याच्यामध्ये जे ट्यूब जे आपण डीप करणार आहोत त्याच्यामध्ये मर्क्युरी आणि मर्क्युरस क्लोराईड मगाशी पाहिलेले आहे आपण. मगाशी सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे आपण आणि ह्याला प्लॅटिनम वायर आपण जोडलेली आहे. हा जो आहे त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड, की ज्याचं पोटेन्शियल आपल्याला माहित आहे 242 व्होल्ट. मगाशी आपण पाहिले. प्रायमरी वरून सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आपण तयार केलेलं आहे. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड हायड्रोजन इलेक्ट्रोड, की ज्याचं पोटेन्शियल 0 व्होल्ट आहे. 0 वरून मग आपण सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड त्याला कनेक्ट करून ई सेल जोडला आणि त्याच्यावरून आर एची मायनस आहे त्याची करून ही व्हॅल्यू काढली. ही व्हॅल्यू आता फिक्स झालेली आहे सेकंडरी रेफरन्स, बिकॉज सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड इझी टू कन्स्ट्रक्ट, इझी टू यूज इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये आपल्याला इझिली कन्स्ट्रक्ट करता येतो. मर्क्युरस क्लोराईड, सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन आणि प्लॅटिनम वायर फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. त्याच्यामध्ये गॅस वगैरे प्रिपेअर करण्याची आवश्यकता नाही. मग हा जर जोडला आणि ह्याच्यामध्ये जर सॉल्ट ब्रिज टाकला तर काय येईल? सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय येईल? ई सेल इज इक्वल टू ईएमएफ ऑफ एलएचई. एलएचई म्हणजे झिंक इलेक्ट्रोड, झिंक सॉलिड झिंक इलेक्ट्रोड. झिंक इलेक्ट्रोड हा एलएचई आहे आणि आरएचई ला काय जोडलंय आपण? सॅच्युरेटेड कॅलोमेल. कॉपर काढून टाकला आपण, कॉपर काढून टाकला त्याच्याऐवजी सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड जोडला. आणि हा जो आहे दोन्हीतला हा जो आपल्याला व्होल्टमीटर किंवा पोटेन्शियोमीटर असणार आहे त्याच्यावरून ईएमएफ सेल मिळणारच आहे. ह्या एक्सपेरिमेंटात ई सेल मिळणार आहे. ह्याचा व्हॅल्यू फिक्स आहे किती आहे? 0.242 व्होल्ट. ईएमएफ सेल आपल्याला व्होल्टमीटर मध्ये किंवा पोटेन्शियोमीटर मध्ये मिळणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ईएमएफ ऑफ झिंक इलेक्ट्रोड हा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ईएमएफ ऑफ झिंक इलेक्ट्रोड म्हणजे काय? हा इकडे घ्या, ई सेल प्लस ईएमएफ ऑफ सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. या फॉर्म्युलेनं आपल्याला सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच कोणत्याही हाफ सेलचं पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं बाय युझिंग रेफरन्स इलेक्ट्रोड. म्हणजे कुठलाही आपल्याला हाफ सेलचं काढायचं असेल तर दुसरा रेफरन्स जोडायचा. रेफरन्स माहित आहे, ई सेल माहित आहे, त्याच्यावरून तिसरी व्हॅल्यू काढता येते. दोन व्हॅल्यू माहित असतील तर तिसरी व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. दिस इज कॉल्ड ॲज अ डिटर्मिनेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सो ऑल दीज आर इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर डेरिव्हेशन पर्पज. हे जर आपल्याला समजलं तरच आपल्याला पुढचे डेरिव्हेशन्स हे समजू शकतात. आपण काय काय पाहिलेलं आहे? व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोकेमिस्ट्री त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे.
व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोकेमिकल सेल त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे. इलेक्ट्रोकेमिकल सेलचं 2 क्लासिफिकेशन आपलं पाहिलेलं आहे, इलेक्ट्रोलिटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल. त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आज देर आर टाइप्स ऑफ रिव्हर्सिबल इलेक्ट्रोड्स पाहिलेले आहेत आपण. मेटल आयन इलेक्ट्रोड, मेटल इनसोलेबल इलेक्ट्रोड, गॅस इलेक्ट्रोडमध्ये रिव्हर्सिबल टू कटायन, रिव्हर्सिबल टू अनायन हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण रेफरन्स इलेक्ट्रोड पाहिलेले आहेत, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण नस्ट इक्वेशन पाहिले, व्हॉट इज द यूज ऑफ नस्ट इक्वेशन आपण पाहिले, त्याचं सिग्निफिकन्स पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल पाहिलेलं आहे. नेक्स्ट पिरियड वी विल सी अबाउट कम्प्लीट क्लासिफिकेशन ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेल. आपण इलेक्ट्रोकेमिकल सेलचं क्लासिफिकेशन इलेक्ट्रोलिटिक आणि गॅल्व्हॅनिक पाहिलेलं आहे, पण गॅल्व्हॅनिक सेलचं क्लासिफिकेशन पुन्हा आपल्याला पाहायचं आहे. आणि गॅल्व्हॅनिक सेल, इलेक्ट्रोलिटिक सेल आपण पूर्वी शिकलेलो आहोत, परंतु गॅल्व्हॅनिक सेलच्या बाबतीमध्ये आपण डेरिव्हेशन जे आहे ते आपण नेक्स्ट पिरियडला